सोलापूर मनपेत मोठा भंगार घोटाळा सुरू होता का? खासगी टेम्पोमध्ये सरकारी भंगार भरलं जात असताना एक व्यक्तीने रंगेहात पकडलं आणि त्यानंतर थेट मनपेच्या अधिकाऱ्यासह 8 जणांवर गुन्हा दाखल झाला. हे प्रकरण आहे सोलापूर महानगरपालिकेच्या गोडाऊन मधील. अतिक्रमण मोहिमेत जप्त केलेले लोखंडी भंगार साहित्य या भांडारात ठेवण्यात येतं. नियम असा आहे की जप्त साहित्य परत घ्यायचं असेल तर दंड भरावा लागतो, पावती काढावी लागते आणि त्यानंतरच माल सोडला जातो. पण सोमवारी सायंकाळी सुमारे 4 वाजता काहीतरी वेगळं सुरू असल्याचा संशय आला. आता ऐका, मी समीर आबादी राजे आणि तुम्ही पाहतात सोलापूर की जनता. कपडे खरेदी करायचे आहेत फक्त 80 रुपये पासून. कपड्यांची सुरुवात 1 घ्या 1 मोफत, 2 घ्या 3 मोफत, 10 घ्या 20 मोफत. आजच या, नाहीतर हा ऑफर हातातून निघून जाईल. चांदनी NX, नवी पेठ, सोलापूर. आजच भेट द्या आणि ऑफरचा फायदा घ्या. हा प्रकार नेमका उघडकीस कसा आला? शिंदे सेनेचे गटनेते अमोल शिंदे यांनी महापालिकेच्या गोडाऊन परिसरात एक खासगी टेम्पो उभा पाहिला. संशय आल्याने त्यांनी तपास केला. तेव्हा जप्त केलेले लोखंडी भंगार साहित्य टेम्पो मध्ये भरलं जात असल्याचं दिसलं. शिंदे यांनी लगेच सभागृह नेते, अतिरिक्त आयुक्त आणि नगर अभियंता घटनास्थळी बोलवलं. पण अधिकाऱ्यांच्या येण्याआधीच टेम्पो मध्ये काही लोक तिथून पडून गेले. त्यामुळे संशय आणखी वाढला. त्यानंतर उपअभियंता अविनाश वाघमारे यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे, कनिष्ठ अभियंता दीपक कुंभार, स्टोर कर्मचारी सचिन गाडे, टेम्पो चालक जमीर इनामदार आणि इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोप असा की कोणतीही परवानगी किंवा दंडाची पावती नसताना सरकारी भंगार चोरीने बाहेर पाठवला जात होतं. सगळ्यात मोठा प्रश्न आता आहे, जर नियमानुसार दंड भरल्याशिवाय माल बाहेर जात नाही तर खासगी टेम्पो थेट गोडाऊन मध्ये आला कसं? आणि ज्या अधिकाऱ्यावर माल सुरक्षित ठेवायची जबाबदारी होती त्यांच्यावर संशय का आला? पोलिसांनी 1,30,000चा मुद्देमाल आणि टेम्पो जप्त केला आहे. आता तपास नेमकं सत्य काय बाहेर येतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.